आमची गाडीत बॉटल राहिलेली आहे आणि आता सध्याच आम्ही एंटर केलेला आहे आणि हो 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 चला धन्यवाद. एंटर केलेला आहे जंगल सफारी ढगा आणि हे मेन गेट आहे आणि आम्हाला या गाडीने सोडून दिलेलं आहे इथपर्यंत. आता आम्ही आमच्या गाडीत जात आहे आणि ही आमची गाडी आहे आणि आमच्यासोबत एक गाईड पण दिलेला आहे आणि गाईड पण आहे आपल्यासोबत. आणि आता सगळे आम्ही इथून निघणार आहे जंगलामध्ये आणि वाघ पाहायला जाणार आहे. ठीक आहे चला चला. जंगल सफारी गेट आहे हा बांगडापूर रेंजमध्ये. ढगा सफारी गेट म्हणून प्रसिद्धीस आता नव्यानं सुरू झालेलं आहे. हे तिकीट घर आहे. आता यावेळेस जरा 15 तारखेला 30 तारखेला सगळं हे बंद होईल, त्यामुळे तेवढी प्रसिद्धी याची झाली नाही ज्याप्रमाणे रहाटी गेटची झाली. आता इकडे एक तर पाणी लागलं नाही त्याच्यामुळे थोडा इश्यू झालेला आहे पाण्यामुळे. याच्यानंतर भविष्यात याला नव्याने चालू होईल. तर याच्यात तुम्ही जेवढं आम्हाला कोऑपरेट कराल तेवढं चांगलं. हो मायस घेते का बहुतेक. याच्यात सीटं जास्त असल्यामुळे कुठे चढणार वगैरे नाही प्रॉब्लेम. हो थोडा उशीर जरा चालेल सर. वापसीवर बांबूकुटी पाहू म्हणते. फक्त आम्हाला वाघ किती आहे टोटल? वाघ किती इथं? आमच्या शहरातला वाघ रोज उठला दिसते पाहिजे. तुम्हाला ना? तुम्ही आज आले का? एवढं साक्षगण मी नाही गेलो आज. आमचं आणि आपण या जंगलामध्ये वाघाला बघायला जाणार आहे आणि हा जंगल खूप मोठा आहे आणि आमच्यासोबत सगळे मित्रमंडळी आहे. गाईड नाव काय तुमचं दादा? प्रशांत काळबंडे. प्रशांत काळबंडे. हाय करून द्या एक वेळा. इथून इथून बाहेर निघता येते. जमते बाहेर आहे म्हणून म्हटलं विजू तू समोर बस. नाही, हा, हा. आता इथं तू हे बघ, तुला वरच्यावर वाघानं तोडला पाहिजे. नाही तू सवय उभा संद्रू पाहिला ते उभा उभा. इथं टेक आहे. ते टेक चढून घेऊ. बरं, ठीक आहे. पहिले पहाड चढू द्या. कात राहिले चालते ना? दुसऱ्या गिअरमध्ये चढवलं. पहिल्याच मध्ये टाकली त्यानं. आता पहिल्याच गिअरमध्ये टाकली त्यानं. तिकडे जाईन. जाते आरामा होऊन नाही. काय रे आवाज येऊन आला पक्ष्यांचा. जंगल सफारीसाठी आणि हे लोक उतरलेले आहे. ते बसले आहे गाडीमध्ये आणि हे सोबत हे आमची टीम आहे. काही जणांना झोप येऊ राहिली. तर आम्हाला जर वाघ दिसला जसा सरप कसा वेळात जाते तसेच वेळात आम्ही येतात. आम्हाला जर वाघ दिसला तर खरीच आम्ही अंदर चाललं जाईल. एका तुम्हाला एक का दोन काय म्हणजे रुई काय रुई रुई काय रुई तर तिथे भेटते. ते छातीला लागू राहिलं साप. रुई ना रुई असं जनावराचा आवाज आला ना, काहीतरी आला ना जनावराचा. हा राहुल मसले बोंबलू राहिला. आशिष दा आहे का? आशिष दा बोंबलू राहिले का तुम्ही? काय काय अजून कोणते जनावर आहे? लय मोठा चळ आलेला आहे आणि गाडी उसला पहिला गेला. पाळ लय मोठा आहे जंगलाचा. अमित दा म्हणते ना थंडावा सुटला. आता जंगलात आलो आपण. इकडे लय गैरा जंगल दिसून राहिला मले तर असं वाटते वाघ इकडेच असन का काय. बरं वाटलं मला दाट जंगल. हो ना. का दादा मी म्हणतो वाघ माणसं हल्ला करते जास्त पण हे जे जेवढं आपल्या रेंजमध्ये आहे खाली मान करा. फोटो घेतो. विजू इकडे तिकडे बा. हो मी पाहू राहिलो. ग्रीन स्टार विजय खंडारे यांची हत्या वाघात. तिकडे वागणे तिकडे जाते. हा पूर्णपणे आम्ही गाडीच्या बाहेर निघालेलो आहे काचामधून आणि इथं पाणी प्यायला जागासुद्धा आहे वाघाची. पण वाघ नाही दिसू राहिला आणि आता तर माही फाटून बी राहिली कारण पूर्णपणे बाहेर आलो आहे. हे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आम्ही बाहेर आलेलो आहे गाडीच्या. आणि माझा हात जेवढा जाते तेवढं ठीक. या टाइम झाला का मेहनत गॅरंटी आहे राजू मला थोडीशी होती. सफारी चालू आहे पण अजून वाघ दिसणं गरजेचं आहे. आम्ही वाघ पाहायला आलो आणि वाघ पाहिल्याशिवाय जाणार नाही. जेवणा खाणं समाधान
जेवण खाऊन काही उपाशी आहे सकाळपासून आणि वाघ पाहिल्याशिवाय जाणार. तर मंडळी आता आम्हाला अस्वल दिसलेली आहे. अस्वल आहे तिकडे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर हे बघा, हे जे झाड आहे कुठं आहे, कुठे गेली, हां हे बघा, हे इथं बसून आहे. हे अस्वल आहे. थोडं थांबू द्या इथं. चालली. थांबा. हा दिसली. या रावल्या पायरे अस्वल. दिसला का ती नाही? हा चालली आता इकडे. आता इकडून दिसते पूर्ण. इकडे चालली ती, इकडे यायला अरे यार दिसून नाही राहिली. आता आम्ही अस्वल पाहिली आहे डोळ्यानं आणि ती गेली आहे जंगलात चालत. आता आम्हाला वाघ पाहायचा आहे. हा नीलगाय. थांबू द्या. हे बघा इथं नीलगाय. हे कोणाला दिसलं? बापरे, हे यायला दिसलं. हे बघा नीलगाय. हा इथं नीलगाय दिसली. आता झोपला आता. आता वाघही गेला असं दिसला नाही ना कोणाला. हे लक्ष नव्हतं ना, झोपला आता तू. पाणी प्यायचं संग्रहालय आहे, म्हणजे पाणी पिण्याचं तळं आहे जनावराचं. आणि इथूनच तळं आहे पाणी प्यायचं. हा मोर आहे. समोर घ्या. बस थांबा. हा तो मागं घ्या लागते तुम्हाला. अजून थोडीशी मागं घ्या. बस ह्या झाडाच्या गॅपीतून. आत्ताच आम्ही मोर पाहिला. बस आता वाघाची वाट आहे. वाघ जर दिसला आता बस ठीक आहे, ओके होऊन जाईल आपलं. पहा फक्त काहीतरी आहे. बरं गेलं. यायनं लावले वायपर. आंघोळ आमची उर राहिली. नाही काही फरक नाही. तसं थंडावा पाहिजे थोडासा. तुम्ही या साईडनं प्रॉपर लक्ष ठेवा. थांबा. काहीतरी आहे तिथं. हे समोर घ्या. का फोटोग्राफी वाले इथंच येते का? राहते का इथंच ते? इथं पाणी पिते, इथून फोटो काढते. हो का? थांबू द्या. मांग्या थोडीशी. हां मान वर्त करून पाहिजे. आरामशी विजू. हा गडबड नाही पाहिजे ना. गडबड. फोटो काढा. मी व्हिडिओ काढतो. इथं वाघ नाही येत का? नाही असा तर येत नाही, पण आता सांगता बी येत नाही. वाघ तर काही दिसला नाही एवढं फिरून सुद्धा. दिसला 10,000. दादा वाघाची फिल्डिंग लाव. वाघ तर काही दिसला नाही. आता आम्ही रिटर्न पलटवली गाडी आणि आता रिटर्न जात आहे. कॅमेऱ्यात लोकेशन तिथे येते ना. आता ह्या पहाड चढणं लय गरजेचं आहे. गाडी चालवायला बंद. गाडी चढली पाहिजे काही. मागे चल. ओके ठीक आहे. हा येऊ द्या खाली. गोटा नाही खाली जाऊ द्या मग. एक नंबर गौरव पार्वती हरबला. खाली जाऊ द्या खाली आरामात. गोटा आलता तिथं. हो काय? अशा ठिकाणी वाघ आला पाहिजे. इथंच उभा.
जाऊ द्या मग पाय का दाब जा थोडीशी. निघाली जाऊ द्या आता समोरचा गोटा पाहिजे फक्त. तुम्ही जाऊ द्या चढ द्या वरत. हा एक नंबर गावरा निघते ना गाडी. जाऊ द्या समोर गोटा पाहिजे. जास्त नको जाऊ द्या नाही जाऊ द्या पुरी मागं. नाही लेवल मध्ये येऊ द्या. जाऊ द्या मागं जाऊ द्या खाली पुरी. जाऊ द्या आणि स्पीड मध्ये घेऊन या. सीधं करा स्टेअरिंग. जाऊ द्या आता सिद्धी हल्लो करे. जाऊ द्या पुरी मागं जाऊ द्या. सीधं करा इकडं इथं वाघ पाहिजे. सगळे गाडी इकडे घालायला लावली गाडी तिकडूनच का तसं चाललं गेलं. जाऊ द्या काय नाही. चल द्या वरतं सिद्धी. माई अल्टो चढलीच ती. अल्टो कुठे चढते. हा चक्के लहान असली तरी चढते गपकन. एवढी जागाच नाही घेत गाडी. पण नाही चढत ना गाडी. मी सांगतो आता चढते ना. आता चढते गाडी. नाही चढत. अशाच्यात जर वागायला तर काय करा. हा माया चष्मा आहे ना. हो देतात. अटकू नको देऊ. निघाली चला. अरे सांडान गाव हे बघा. आणि इथंच वाघ पाहिजे होता. आणि इथंच गाडी फसली पाहिजे नव्हती. तर आता आम्हाला अजून एक तोच प्राणी दिसत आहे. जवळपास जंगलात 4-5 वेळा हाच प्राणी दिसला आहे. आणि हा प्राणी बघा आता आम्हाला बघून पळालेला आहे. ठीक आहे. शांत राहायचा. हा शांत राहतो आम्ही. ह्या इथंच पाहायला भेटू शकते आपल्याला वाघ. आता आम्ही सध्या जंगलात थांबलो आहे. संध्याकाळचा टाइम आहे आणि इथंच वाघ येऊ शकते म्हणते. कारण हे लोकेशन वाघाची आहे म्हणते. हे जे लोकेशन आहे हे वाघाची आहे म्हणते. राहू दे ना दादा सध्या झाला. आम्हाला लागली आहे तहान लागली आहे खूप जोरात. आणि जंगल फिरून झालं पण वाघ नाही दिसला. पण इथं पाण्याचाच दिसला आम्हाला. तर आता आम्ही इथं पाणी पितो. 2 बाटला घे 2 रोशन भाऊ. नाही ते तसं पाहिलं तर चुकीचं आहे. मग जर का आपण आहो इथं वाघाला घेऊन प्यायला हे तसं नाही आहे. आपण जेव्हा ते व्हिडिओ येते तर एखादं मुताल जाते. मोर हे गेली वाटतं. बंद आहे ना कॅमेरा लावून आहे. हे पाण्याचं बंद आहे का. पाणी बंद आहे का. हो पाणी बंद आहे. हापशी चालू आहे. इथं पाणी प्यायला आला नाही का मग एवढंच ना. हे काय पावलं हे पाय रंगाईचे मोराचे इथं थांबणं जमणार नाही जास्त वेळ. हा कारण इथे कॅमेरे बी लागून आहेत. पाणी नाही येत. मग पाणी कोणतं प्यायचं. पैपानं आलं तर आलं. मोटर चालली आहेत का ते. आम्ही व्हिडिओ काढतो तू वाघ
नाही नाही. सध्या रेकॉर्ड आहे दिन दागा. माय पाणी नाही फिरायला ताण लागली जोरानं. चला मग पुरा जंगल फिरलं पण पाणी नाही येऊ राहिलं. हे पाणी प्यायलं तर काय होते? मग हे पाणी कसं काय आलं इथं? अरे जर जेव्हा जोपर्यंत ऊन असते तोपर्यंतच ते चालू होऊ शकते, ते सौर ऊर्जावाला आहे. कारण याच्यावर बॅटरी फुकटात कार्यक्रम आहे ना तो. पाणी याच्यातलं अरे ओ अरे गड्डा आहे. आता घराकडे वापस चाललाय कारण आम्हाला वाघ दिसला नाही आणि आता संध्याकाळ पण झाली. पाहू शकता पूर्ण जंगलात आहे आम्ही आणि आता डायरेक्ट आम्ही चाललोय घराकडे वापस. आणि हा जंगल आहे पुरा. आता वाघ दिसण्याची काही शक्यता नाही आहे आणि वाघ आलाही जवळ याला तरी दिसू नाही शकत, एवढा अंधार पडलाय आता. किती दूर आहे हो आता? अरे तेरी आरामानं हो, आम्ही वरताय. आता सगळ्या अनुभवावरून एक गोष्ट तर लक्षात आली की तुम्ही जर जंगल सफारीसाठी जात असाल तर पाण्याची सोय पूर्ण ठेवा सोबत. कारण आता आम्ही वापस तर जात आहे पण सगळ्यांच्या तोंडात एकच सारखा शब्द आहे पाणी. आणि आम्ही खूप अंदर गेलो फिरत फिरत आणि आता बाहेर चाललो पण आम्हाला तहान लागली आहे सगळ्यांना. तर या गोष्टीची काळजी घ्या. जर तुम्ही जंगलात जात असाल तर पाणी सोयीस्कर घेऊन जा. एक कॅन घेऊन जा गाडीत, डिक्कीत काही करा पण पाणी चांगलं सोयीस्कर घेऊन जा. आणि हे आमच्या चांगलंच लक्षात आलं. याच्यानंतर आम्ही जेव्हा पुन्हा जंगलात जाईल तेव्हा आम्ही पाण्याची सोय पूर्ण लावून ठेवा. फायनली आम्ही जंगलातून बाहेर निघालो आणि आता फॉरेस्ट ऑफिसला पोहोचलो. इथे जे ऑफिसर आहे ते आमचे व्हिडिओ बघतात तर थोडं फोटो सेशन झालं आणि मग नंतर आम्ही निघून गेलो. तर आत्ता आम्ही जंगल सफारीहून आलो आहे आणि आता आम्हाला भूका लागल्या आहे कारण आम्ही साक्षगंधाला गेलो होतो. साक्षगंधातून आम्ही जंगलात गेलो होतो पण तिकडे आम्ही जेवण वगैरे केलं नाही. आता आम्हाला लागली भूक तर आम्ही बसलो आता जेवायला सगळेजण आता कारंजात. आणि हे सगळे टीम आहे आमची आणि तो एक अपवाद आहे विषम संकेत. चला मग अशा प्रकारे जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तो आला थोडासा. आणि चला वाघ नाही दिसला आम्हाला. आम्ही वाघ पाहतच बसलो पण वाघ नाही दिसला पुऱ्या जंगल. पण बाकीच्या जनावरलाही पाहिले आम्ही. पुढच्या वेळेस आम्हाला सांगितलं वाघ जर आला तर आम्ही जाणार. ठीक आहे चला बाय.